प्रार्थना करू. हे सर्व समर्थ थोर आणि पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, आकाश व पृथ्वी यांच्या उत्पन्न करता जिवंत देवा, तू आमच्यावर उपकार केलेस, तुझा एकुलता एक पुत्र दिलास आणि देवप्पा आम्हाला सर्व आशीर्वाद देऊन तृप्त केलं. उपकार मानतो प्रभूजी, तुला आम्हाला धन्यवाद देतो. मातीच्या उदरात देवप्पा आमची घडण होती तेव्हाही आम्ही तुला ज्ञात होतो आणि जन्मलेल्या दिवसापासून येथवर तू आम्हाला सांभाळलंस आणि 2024 हे वर्ष देवप्पा तू आम्हाला सांभाळलंस, जपलंस, राखलंस, हाताला धरून चालवलंस. तू आमचा उत्तम मेंढपाळ झालास, तू आम्हाला कवेत घेतलंस आणि देवप्पा आमच्या सुखामध्ये तू सहभागी झालास, आमच्या दुःखामध्ये देवप्पा तू आमचे अश्रू पुसलेस. हे प्रभू, तुझी दया सनातन आहे म्हणून तुला धन्यवाद. हे देवप्पा, या 2025मध्ये पदार्पण करत असताना हे प्रभू तू आम्हाबरोबर राहा. तुझी आकडी आणि तुझी काठी आम्हाला धीर देऊ दे. हे देवप्पा, आमचं पात्र काठोकाठ भरपूर व्हावं दे. हे देवप्पा, तू आम्हाला शांत पाण्यात धुवून दे. तू आम्हाला हिरवागार करणार असो. हे प्रभू, तू आम्हाला तुझे सर्व आशीर्वाद देऊन तृप्त कर. आणि देवप्पा, मागणी आणि कल्पना यापेक्षा अधिक देणार तू जिवंत देव आहेस, यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. हे देवप्पा, सर्व मान महिमा आदर गौरव केवळ तुला असू दे. तुझी कृपा व अनुग्रह आम्हा सर्वांवर सदैव राहू दे. तुझ्या आशीर्वादाचा हात आमच्या सर्वांच्या मस्तकावर आणि घरावर सदैव असू दे. ही लहान प्रार्थना आमचा धन्य टाळणारा प्रभू शिकू याच्याद्वारे मागतो नाही बाबा, आमेन. हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे, लाभाचे, आशीर्वादाचे, दीर्घायुष्याचे, आरोग्याचे आणि तुमचं कल्याण करणारे जावं. आमेन, आमेन. देवाची स्तुती असेल. फार मोठा अनुग्रह झाला देवाचा की 2024मध्ये त्याने आपल्याला अगदी सुखरूप सांभाळलं आणि 2025मध्ये पदार्पण करत असताना तो आम्हाबरोबर आहे. तो एबेनेझर आहे. येथवर सहाय्य केलं तोच परमेश्वर इथून पुढे सहाय्य करणार, असा तो आमचा जिवंत देव परमेश्वर आहे. आजचा या नवीन वर्षाच्या दिनी संदेशाचा विषय आहे परमेश्वरासमोर उभे राहणे. परमेश्वरासमोर उभे राहणे. आम्ही संकल्प करूया, आपण संकल्प करूया की या नवीन वर्षामध्ये म्हणजे 2025मध्ये आणि येणाऱ्या सर्व वर्षांमध्ये आम्ही परमेश्वरासमोर उभे राहू. आम्ही परमेश्वरासमोर उभे राहू असा आपण काय करूया, संकल्प करूया. कशासाठी उभं राहायचं? परमेश्वरापुढे कशासाठी उभं राहायचं? पहिलं उदाहरण अब्राहम. उत्पत्ती 18 अध्याय 32 वचन. उत्पत्ती 18:32. तो म्हणाला, हां प्रभूला राग न यावा. हां मी बाबाचे हां 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 परमेश्वर सदोम आणि गमोराचा नाश करायला चालला होता आणि तेव्हा परमेश्वर म्हणाला, ही गोष्ट मी अब्राहमापासून कशी लपवून ठेवू. म्हणजे किती क्लोज नातं होतं पहा अब्राहम आणि परमेश्वर यांचं. आणि मग परमेश्वरांनी सांगितलं की तो सदोम आणि गमोराचा नाश करायला जात आहे आणि अब्राहमाला माहीत होती की त्याचा पुतण्या जो आहे लोट तो तिथं आहे. आणि मग अब्राहमाने काय केलं? मध्यस्थी केली परमेश्वरापुढे. काय केली? मध्यस्थी. हे परमेश्वरा, मला माफ कर, क्षमा कर. तिथे 50 नीतिमान असले तरी तू त्यांचा नाश करणार काय? परमेश्वर बोलला, नाही करणार. पुन्हा मी बोलतो, क्षमा कर. 40 असले तर पुन्हा मी बोलतो, मला क्षमा कर. तुझ्या पुढे मी बोलण्यास धसतो, मला क्षमा कर. 30 असले तर, 20 असले तर, शेवटी 10 असले तर, तरी पण परमेश्वर म्हणतो मी त्याचा नाश करणार नाही. आणि ही मध्यस्थी जी अब्राहमाने केली ती परमेश्वराने ओळखली आणि परमेश्वराने काय केलं? लोटला, त्याच्या पुतण्याला त्या सदोम आणि गमोरा या नगरातून काय केलं? बाहेर काढलं. आणि मग काय केलं? त्या सदोम आणि गमोरा नगराचा नाश केला. आपण पण जशी अब्राहमाने मध्यस्थी केली तशी आपण पण मध्यस्थी करूया, असा संकल्प करूया. मध्यस्थी करायची. जर आपण दुःखात आहे, कोण कष्टात आहे, आपले ख्रिस्तात भाऊ बहीण, कोण परीक्षेमध्ये आहेत, कोण विवंचनेमध्ये आहेत, कोणाचे अश्रू ते गाळत आहेत, कोण आजारी आहेत, तर त्यांच्यासाठी आपण मध्यस्थी केली पाहिजे. त्यांच्यासाठी आपण मध्यस्थी केली पाहिजे म्हणजे त्यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. काय केली पाहिजे? प्रार्थना केली पाहिजे.
आणि परमेश्वराला विनवणी केली पाहिजे, विनंती केली पाहिजे की हे देवा, माझा ख्रिस्तात भाऊ किंवा ख्रिस्तात बहीण जे आहे ती आजारी आहे, दुःखी आहे, कष्टी आहे, आणि तू काय कर, तिचं सांत्वन कर, तू तिला बरं कर, तुझी कृपा तिच्यावर होते, त्याच्यावर होते. ही जी प्रार्थना आपली असेल ती दुसऱ्यासाठी केलेली प्रार्थना, परमेश्वराकडे केलेली प्रार्थना, परमेश्वरापुढे उभं राहिला अब्राहम, परमेश्वरापुढे उभं राहिला अब्राहम, आणि परमेश्वरापुढे उभं राहून त्याने लोटसाठी काय केली, मध्यस्थी केली. तशी मध्यस्थी आपण परमेश्वरापुढे उभं राहून केली पाहिजे. देवाची स्तुती असो. तर हा संकल्प आपण करूया की आम्ही या वर्षामध्ये आणि येणाऱ्या वर्षांमध्ये काय करणारे होऊया, मध्यस्थी. काय करणारे होऊया, मध्यस्थी, इतरांसाठी मध्यस्थी. दुसरं उदाहरण पाहूया आपण, निर्गम 28:43. निर्गम 28:43. आणि अहरोन व त्याचे पुत्र हां. दर्शन मंडपात प्रवेश करीत पवित्र स्थानात सेवा करण्यासाठी वेदीपाशी जातील, तेव्हा त्यांनी हे चोळणे हां, अहरोन आणि त्याचे पुत्र परमेश्वरापुढे कशासाठी जातील, सेवा करण्यासाठी. कशासाठी, सेवा करण्यासाठी. परमेश्वरापुढे उभा राहिला अहरोन, कशासाठी, परमेश्वराची सेवा करण्यासाठी. तर ही जी सेवा आहे ती सेवा परमेश्वराची करण्यासाठी आपण परमेश्वरापुढे उभं राहिलं पाहिजे. आपण नेहमी तयार असलं पाहिजे परमेश्वराच्या सेवेसाठी. मग ती सेवा कशीही असो. आपल्या मंदिरामध्ये काही लोक येऊन बायबल, उपासना, संगीत वगैरे, गीताची पुस्तकं ठेवतात आणि नंतर काढतात. ही पण एक काय, सेवाच आहे. वेदीच्या पुढे ले लीडर सेवा करतात, ती पण काय, सेवाच आहे. आपण प्रार्थनेला 40 दिवसांमध्ये फिरतो, पालकांबरोबर काही लोक असतात, ती पण काय, एक सेवाच आहे. तर या सेवेसाठी आपण परमेश्वरापुढे उभं राहिलं पाहिजे. त्या सेवेमध्ये, सेवेसाठी कंटाळा नाही करायचा. परमेश्वर त्याचं प्रतिफळ देतोच देतो. परमेश्वरापुढे उभं राहायचं आहे. मध्यस्थी करण्यासाठी परमेश्वरापुढे उभं राहायचं आपल्याला, सेवा करण्यासाठी. आणि म्हणून आपल्या चर्चमध्ये 2 लीडर सेवा करण्यासाठी तयार झालेले आहेत, नाही का, सुनील शिरसाट आणि राहुल आहेरे. देवाची स्तुती असो, त्यांच्या तरुण वयामध्ये त्यांनी परमेश्वरापुढे उभं राहण्याचं काय केलेलं आहे, संकल्प केलेला आहे. परमेश्वरापुढे उभं राहून सेवा करण्याचा संकल्प केलेला आहे. आणि अहरोन हा पहिला याजक, त्याला परमेश्वराने निवडलं, परमेश्वरापुढे उभं केलं आणि परमेश्वराची सेवा करण्यास सांगितलं, आणि त्याने केली. तशी परमेश्वराची सेवा करण्यासाठी आपण त्याच्या पुढे, परमेश्वरापुढे उभं राहिलं पाहिजे. तिसरं एक उदाहरण पाहूया आपण. अनुवाद 10वा अध्याय 8वं वचन. अनुवाद 10:8. अनुवाद 10:8. हां. हां, परमेश्वराचा कोश वाहण्यासाठी लेवी वंशाला वेगळे केले आणि ते परमेश्वरासमोर उभे राहून परमेश्वराचा कोश वाहत असत. ओझं वाहणे आहे. लेवी लोकांना सांगितलं, ओझं व्हायला सांगितलं. परमेश्वराचा कोश एक ओझं आहे. ते लेवी लोक आपल्या खांद्यावर पालखी जसं घेऊन जातात तसे घेऊन जायचे, आणि ते ओझं वाहण्याचं काम या लेवी लोकांना परमेश्वराने दिलं, आणि परमेश्वरासमोर उभं राहून ते हे करत असत काम. आणि ओझं वाहण्याचं जरी काम असलं तरी ते अतिशय आनंदाने करत असत. ते कधी त्यामध्ये त्यांनी कुरकुर केली नाही लेवी लोकांनी. येशू ख्रिस्ताने वधस्तंभाचं ओझं वाहिलं. ते वधस्तंभाचं ओझं म्हणजे आपल्या सर्वांच्या पापाचं ओझं आहे. ते पापाचं ओझं वाहत असताना प्रभू येशू ख्रिस्त, ते वधस्तंभाचं ओझं वाहत असताना प्रभू येशू ख्रिस्त 2 वेळा पडला, है ना. 2 वेळा सपशेल पडला वधस्तंभ घेऊन. आणि 1 वेळा पडला तेव्हा तो पडताना
त्याने हात एका भिंतीला लावला, टेकला फक्त हात. ती भिंत म्हणजे 4-5 फूट दगडाची भिंत आहे बरं का. एक दगड 5-5 फूट उंचीचा आहे. अशा अशा दगडांची ती भिंत बनलेली आहे. आणि येशू ख्रिस्त पडताना त्याने हात लावला त्या भिंतीला, तर हाताचा ठसा, बोटांचा ठसा त्या दगडावर उमटलेला आहे आणि तो आजही आहे. ते ओझं कितीतरी भयंकर होतं, कितीतरी जड होतं आणि ते त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी वाहिलं. आणि पुढे गेल्यानंतर आणखी एका ठिकाणी तो पुन्हा पडला. तेव्हा त्याला उचलायला एक मुलगी आली, ती अपाहिज होती, अपंग होती. तिचं नाव वेरोनिका. तिचं नाव काय? वेरोनिका. आणि तिथे इस्रायलमध्ये जर गेलात तर तिथे तिचा वेरोनिका प्रभू येशू ख्रिस्ताला उचलत आहे, मदत करत आहे, याचा एक फोटो लावलेला आहे. ती अपंग असल्यामुळे शिपायांनी तिला काय बोलले नाही किंवा मध्ये येऊ द्यायला मज्जाव केला नाही. आणि मग तिने काय केलं, येशू ख्रिस्ताला ते उचलायचा प्रयत्न केला. तो पडलाय, तिला फार कीव आली आणि तिने तो काट्यांच्या मुकुटामुळं काय झालं होतं, रक्तबंबाळ चेहरा झाला होता. आणि तिने तिचा दुपट्टा दिला आणि दुपट्ट्याने ते रक्त येशू ख्रिस्ताने पुसलं आणि तो दुपट्टा तिला परत दिला. आणि तो दुपट्टा जसा तिने तिच्या शरीराला स्पर्श केला झाला तशी ती बरी झाली. प्रेज द लॉर्ड. आणि ती अपंग होती, ती बरी झाली. तिचं नाव वेरोनिका. आणि तिने मग फार मोठी सेवा केली. त्या दुपट्ट्यानेच पुष्कळ रोगी पण बरे झाले. आणि ती आर्टिस्ट होती, आर्टिस्ट. आणि हे येशू ख्रिस्ताचा चेहरा जो आहे ना, तो तिने काढलेला आहे त्यावेळेला. मडक्यांवर वगैरे ती काढायची. तर तोच देव चेहरा येशू ख्रिस्ताचा तिने काढला आणि तेच चित्र आजवरही चालू आहे. देवाची स्तुती असते. येशू ख्रिस्ताने ते इतकं जड वधस्तंभाचं ओझं वाहिलं. आपण या नवीन वर्षामध्ये संकल्प करूया की कोणी दुखण्यात आहे तर त्यासाठी प्रार्थना करूया. प्रार्थनेचं ओझं बर्डन घेऊन प्रार्थना करूया त्याच्यासाठी. कोण कष्टी आहे, कोण गरजवंत आहे, कोणाला पैशाची गरज आहे, अतिशय कष्टी आहे, कोणाच्या मुलाला शिक्षणाची गरज आहे, कोणाच्या गरिबाच्या मुलाचं एखादं लग्न आहे. आपल्याच्याने जेवढं होईल तेवढं ओझं उचलायचं आपण काय करूया, प्रयत्न करूया. त्यांच्या सुखात दुःखात आपण सहभागी होऊन आपल्याला जे शक्य होईल ते करायचा प्रयत्न करूया. म्हणजे काय होईल, हे परमेश्वरापुढे उभं आपण राहू आणि परमेश्वरापुढे लेवी जसे ओझं उचलत तसं आपण ओझं उचलू. आपण संकल्प करणार आहोत या वर्षामध्ये की अब्राहम जसा मध्यस्थी केला लोटसाठी तसा आपण परमेश्वरापुढे उभं राहायचं आहे मध्यस्थी करण्यासाठी. अहरोन जसा परमेश्वरापुढे उभं राहिला परमेश्वराच्या सेवेसाठी, तसं आपणही परमेश्वराच्या सेवेसाठी काय करायचं आहे, पुढे यायचं आहे. आणि मला आनंद वाटतो की आपले जे लीडर आहेत अगदी पंक्चुअल देवाच्या सेवेमध्ये आहेत. लवकर येतात, प्रभूजनची तयारी करतात आणि प्रामाणिकपणे ते देवाची सेवा करत आहेत. देवाची स्तुती असेल. आणि ओझं वाहण्यासाठी इतरांच्यासाठी प्रार्थनेचं ओझं बर्डननी प्रार्थना केली पाहिजे आणि आत्म्याने प्रार्थना केली पाहिजे. आणि देवबाप मग ती प्रार्थना ऐकेल. जो आपला भाऊ किंवा बहीण, ख्रिस्तात भाऊ किंवा बहीण आजारी आहे, दुःखी आहे, कष्टी आहे, त्याची प्रार्थना परमेश्वर ऐकेल. ती प्रार्थना परमेश्वर ऐकेल. चौथा, एलिया. पहिले राजे 17:1. पहिले राजे 17वा अध्याय पहिलं. हां आमेन. हां हां एलिया अहाब राजाला म्हणाला, इस्रायलाचा देव परमेश्वर ज्याच्या हुजरास मी असतो. बापरे, किती मोठं वाक्य आहे ना एलियाचं. हुजरास मी असतो म्हणजे असं करतात ना जी हुजूर. राजाच्या पुढे असतात ना जी हुजूर, जी हुजूर. म्हणजे राजा कधी पण काय पण बोलेल, जी हुजूर, आज्ञा हुजूर, असंच करायला पाहिजे. म्हणजे तो कधी जे काय बोलेल ते ऐकायचं आणि त्याप्रमाणे करायचं. जी हुजूर.
पण किती मोठं वाक्य एलियाचं आहे, इस्रायल देव परमेश्वर ज्याच्या हुजरास मी असतो. कितीतरी नम्रपणा ह्या एलियाने घेतलेला आहे की मी त्याच्या हुजरास असतो, परमेश्वराच्या. तो जे काय बोलल ते ऐकण्यास माझे कान तत्पर असतात आणि परमेश्वर बोलतो आणि ते मी काय करतो, ऐकतो. तसं नम्र लीन होऊन परमेश्वराच्या हुजरास, परमेश्वरापुढे उभं राहून त्याच्या हुजरास आपण असलं पाहिजे, असा आपण काय करूया, संकल्प करूया. काय करूया, संकल्प करूया. परमेश्वराच्या हुजरास आपण असूया. तो काय सांगतो का, तो काय बोलतो का, ते ऐकण्यास आपले काम तत्पर असू द्या. आणि परमेश्वर बोलला आणि त्याच्या सेवकाने ऐकलं आणि तो काय म्हणाला, हे परमेश्वरा बोल, तुझा दास ऐकत आहे. कोण बोलला असं? शमूएल आहे ना. शमूएल वेदीच्या पुढे झोपला होता आणि परमेश्वराने त्याला हाक मारली, शमूएला, शमूएला. तो उठला, लहान मुलगा होता तो. एली याजकाकडे गेला, काय आज्ञा. तर एली म्हटला जाऊन झोप. पुन्हा दुसऱ्यांदा शमूएलाला परमेश्वराने हाक मारली, शमूएला, शमूएला. पुन्हा तो एली याजकाकडे गेला, त्याला वाटलं एली याजक बोलत आहे. तो म्हटला काय आज्ञा. तो म्हटला जाऊन झोप. तिसऱ्यांदा परमेश्वराने त्याला हाक मारली. तेव्हा शमूएल पुन्हा एली याजकाकडे गेला, काय आज्ञा. तेव्हा एली याजकाने काय केलं, ओळखलं की परमेश्वर याला बोलवत आहे, परमेश्वर याच्याशी बोलत आहे, परमेश्वराला याला काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा एलीने सांगितलं की जाऊन सांग, जाऊन बोल, हे परमेश्वरा बोल, तुझा दास ऐकत आहे ना. वाचा बरोबर, पहिले शमूएल 3 अध्याय 9-10. पहिले शमूएल 3:9-10. तेव्हा एली शमूएलास म्हणाला, तेव्हा एली शमूएलास म्हणाला, जाऊन येईस. आणि त्याने पुन्हा हाक मारली, हां म्हण, हे परमेश्वरा हां बोल, तुझा दास ऐकत आहे. हां त्यांनी पुन्हा हाक मारली तर तू बोल, हे परमेश्वरा बोल, तुझा दास ऐकत आहे. शमूएल जाऊन आपल्या जागी बसला. हां आणि नंतर परमेश्वराने जेव्हा त्याला हाक मारली तेव्हा तो शमूएल बोलला की हे परमेश्वरा बोल, तुझा दास ऐकत आहे. परमेश्वराचं बोलणं ऐकण्यासाठी आपले कान आतुर असले पाहिजेत. त्याचा आवाज असा इतका मोठा असतो की आपल्याला असं डाऊट येणारच नाही की हा शेजारचा बोलला किंवा तो शेजारचा कोणतरी बोलला. एकदम स्पष्ट, ठळक आणि मोठा आवाज कानामध्ये येतो. मी स्वतः आवाज ऐकलेला आहे. अनुग्रह हा शब्द ऐकला होता मी, अनुग्रह. तिकडे घरी होतो तेव्हा, आमच्या घरी. आणखी आवाज ऐकले, ते निरोप मी त्या लोकांना तिथंच सांगितले. ते आवाज ऐकला की तो निरोप असतो देवाचा, तो त्या माणसाला, त्या स्त्रीला तिथल्या तिथं सांगायचा. तिकडे पण मी जेव्हा आवाज ऐकला तेव्हा ती त्या लोकांना सांगितलं. आता ती उदाहरणं सांगत बसत नाही, पण इथलं उदाहरण सांगतो. इथे मी उभा होतो, लोक मला चर सुटल्यावर जसा हात मिळवतात तसा मिळवत होते. आणि मग विद्या निगम सिस्टर आल्यात का, आल्यात, हां, प्रेज द लॉर्ड. तर त्या आल्या, शेक हँड केल्याबरोबर देवाने मला सांगितलं की त्यांना सांग तुम्हाला मुलगा होईल आणि त्याचं नाव तुम्ही काय ठेवा, योसेफ ठेवा. तर मग मी सांगितलं, कारण देवाचा निरोप आहे, तो आहे तसा तिथल्या तिथं सांगितलं पाहिजे. सांगितलं त्यांना, मला काहीच माहीत नव्हतं. मग नंतर ते दोघेही नवरा बायको थांबले आणि त्यांनी सांगितलं की प्रार्थना करा, त्या 3 महिन्याच्या काय प्रेग्नंट आहे. तर देवाची सुट्टी असो, त्यांना मुलगा झाला आणि काय झालं, त्याचं नाव पण त्यांनी काय ठेवलं, योसेफ ठेवलं. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर त्या बाळाची वाढ त्याच्या भया ज्ञानात कृपेत आणि आशीर्वादात करतो. तर अशा गोष्टी आहेत. आपले कान आहे ना देवाचं ऐकण्यासाठी आतुर असले पाहिजे. जर आपण अधिक प्रार्थनेमध्ये, अधिक वचनामध्ये जर असू तर देवबाप आपल्याद्वारे बोलतो. आता माझ्याद्वारे बोलला म्हणून मी मोठा झालो असं नाही. देव गाढवाद्वारे पण बोलतो, माहिती आहे तुम्हाला. गाढवाद्वारे पण बोललाय ना देवाने, गाढवाद्वारे पण निरोप दिलाय. कुणाला? प्रेज द लॉर्ड. बलाम आणि बलाक आहे ना. बलाम हा संदेष्टा होता आणि बलाक हा राजा होता. तर बलाम संदेष्टाला गाढवाद्वारे परमेश्वराने निरोप दिलाय. तो निरोप तुमच्यासाठी असतो. कुणासाठी? तुमच्या. तुम्ही प्रार्थना केली असेल, तुम्ही अश्रू गाळले असतील, तुमचे अश्रू देवाने पाहिले असतील, म्हणून देवाला तुम्हाला निरोप द्यायचा आहे. तुमची प्रार्थना ऐकली गेली
आणि म्हणून देव कुणाद्वारे तरी काय करतो, तो निरोप देतो. त्या देवाची स्तुती असो. हे परमेश्वरा बोल, तुझा दास ऐकत आहे. देवाची स्तुती असो. आणखी एक वचन वाचूया. यशया 6 अध्याय 3 वचन. त्या आळीपाळीच्या उच्चस्वराने म्हणत, पवित्र, 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 सेनाधीश परमेश्वर, अखिल पृथ्वीची समृद्धी त्याचे वैभव होते. हां, हे सराफीम देवदूत आहेत, स्वर्गीय राज्यामध्ये आहेत आणि ते सतत पवित्र पवित्र पवित्र, जो होता, जो आहे, जो येणार, त्या परमेश्वराला गौरव असो असं सतत म्हणत आहे. आणि हेच वर्णन प्रगटीकरणमध्ये, योहानाला झालेल्या प्रगटीकरणामध्ये पण दिलेलं आहे. 4 अध्याय 8 ते 11 या वचनामध्ये असं दिलेलं आहे की तिथं देवदूत काय करत आहेत, पवित्र 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 असा त्याच्या नावाचा काय करत आहेत, जयघोष करत आहेत. आणि त्याच्या सिंहासनासमोर बसलेले 24 वडील आपला मुकुट काढून ठेवतात आणि ते त्याला काय करतात, नमन करतात. वाचा प्रगटीकरण 4:8 ते 11. त्या चारही प्राण्यांना प्रत्येकी 6 पंख असून ते प्राणी आतून बाहेरून सर्वांनी डोळ्यांनी भरलेले होते. हां. आणि पवित्र, 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 जो होता, जो आहे व जो येणार, तो सर्वसमर्थ प्रभू देव, असे ती रात्रंदिवस पवित्र पवित्र पवित्र, जो होता, जो आहे व जो येणार, तो सर्वसमर्थ प्रभुदेव, त्याला गौरव असो, असं ते अहोरात्र म्हणत आहेत. पुढे वाचा. असे ते रात्रंदिवस म्हणतात, ते कधीच थांबत नाही. ते कधीच थांबत नाही. राजसनावर बसलेला जो युगात जिवंत आहे, त्याचे जेव्हा जेव्हा ते प्राणी गौरव, सन्मान व उपासस्तुती करतात, तेव्हा तेव्हा ते 24 वडील राजसनावर जो बसलेला त्याचे पाया पडतात, जो युगानुयुग जिवंत त्याला नमन करतात आणि आपले मुकुट राजसनापुढे ठेवून म्हणतात, हे प्रभू, आमच्या देवा, गौरव, सन्मान व सामर्थ्य त्याचे स्वीकार करावयास तू योग्य आहेस, कारण तू सर्व काही निर्माण केले, तुझे इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले. हां, प्रेज लॉर्ड, देवाची स्तुती असो. तेव्हा 24 वडील आपला मुकुट काढतात, ते नमन करतात त्या परमेश्वराला, त्या सिंहासनावर बसलेल्या परमेश्वराला. आणि तेही म्हणतात की हे परमेश्वरा, परात्पर देवा, गौरव, सन्मान आणि सामर्थ्य हे कुणाचं आहे, तुझंच आहे. आणि येशू ख्रिस्ताने प्रभूने शिकवलेल्या प्रार्थनेमध्ये आपण काय म्हणतो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे. मग स्वर्गात जर इतकं देवाचं गौरव होत आहे, तर पृथ्वीवर पण आपण काय केलं पाहिजे, देवाचं गौरव केलं पाहिजे, स्तुती केली पाहिजे, आराधना केली पाहिजे. त्याच्या गौरवासाठी आपण आपला वेळ दिला पाहिजे. आपल्याला माहिती आहे, दावीद कोश त्याच्या घरी आणताना किती आनंदी झाला होता. तो राजा असून बेभान होऊन नाचला त्या कोशापुढे. त्याला शुद्ध नव्हती, म्हणजे विशुद्ध पडला होता असं नाही, की तो भान हरपला होता की तो राजा आहे. तो भान हरपला की तो नाचत आहे. तो भान हरपला की तो राजा असून कोशापुढे नाचत आहे. तर देवाचं गौरव जसं स्वर्गात तसं पृथ्वीवर व्हायला पाहिजे. आणि त्यासाठी आपण स्तुती आराधना, देवाची वर्शिप पहिली केली पाहिजे. जर शक्य झालं तर आपण सुरुवातीला वर्शिपला 2-3 गाणी घेऊ आणि मग आपलं भक्ती सुरू करू. हां, सिस्टरांनी सुचवलं सुरू व्हायच्या आधी यूथ निघायचं, ते पण चालेल. हो, दुसऱ्या चर्चेसमध्ये आहे असं. तर तुम्हाला विनंती आहे, यूथ ग्रुप बघा, सुरुवातीला 15 मिनटं 3 गाणी तुम्ही गा, देवाची वर्शिप करा. ते फार चांगलं आहे, फार मोलाचं आहे, ते फार महत्त्वाचं आहे, देवाचं गौरव करणं. आणि यशया 6:8 मध्ये परमेश्वर विचारतो की मी कोणाला पाठवू. तर उत्तर यशया देतो, हा मी आहे. मी कोणाला पाठवू, हा मी आहे. यशया 6. तेव्हा मी प्रभूची वाणी ऐकली, हां. ती अशी, मी कोणाला पाठवू, आमच्यासाठी कोण जाईल? तेव्हा मी म्हणालो, हा मी आहे, मला पाठव. हां, हा मी आहे. युथ ग्रुपनी लगेच रेडी व्हायला पाहिजे. होय, आम्ही आहोत. होय, परमेश्वर आहोत.
आम्ही आहोत तुझ्या सेवेसाठी तयार, तत्पर. आणि मग परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देईलच ते. कारण तो परमेश्वर आहे, तो आपला स्वर्गीय बाप आहे. आणि तो शेवटच्या तासाला ज्यांनी काम केले त्यांना पण तेवढंच प्रतिफळ देतो. मग तो तुम्हाला आणि त्याची सेवा करणाऱ्यांना का नाही देणार, देईलच ते. देवाची स्तुती असेल तर युथ ग्रुपनी म्हणायला पाहिजे हो मी आहे, आम्ही करू. पहिले आपण 2-3 गाणी घेऊन देवाची वर्शिप करू. इथून पुढे देवाने जे सुचवलं त्याप्रमाणे करू आणि मग लगेचच आपली भक्ती सुरू होईल. चालेल? नाही चाललं? चालेल. मग देवाची स्तुती. हां, चर्च चालू व्हायच्या आधीच आपण काय करू, देवाची वर्शिप करू 2-3 गाणी. चालेल. युथ ग्रुपने त्यात म्हटली तर उत्तम, नाहीतर आपलं म्युझिक सिस्टीम आणि नितीन वगैरे आम्ही म्हणू. ओके, तुम्हाला संधी आहे, यू कॅन डू. पण त्यासाठी वेळेवर यायला पाहिजे, है ना. 9 वाजता या. हां, म्हणजे आपण सुरू करू देवाची स्तुती असेल. आता मोशेने देवापुढे एक आग्रह धरला. माहिती आहे काय धरला आग्रह? मला तुझं तोंड पाहायचं, मला तुझं मुख पाहायचं आहे. परमेश्वर म्हणतो अरे माझं मुख बघून कोणी मनुष्य जिवंत राहावायचा नाही. ते इतकं तेजस्वी आहे, कारण परमेश्वर आत्मा आहे, देव आत्मा आहे आणि हा मनुष्य आहे मोशे. तरी पण परमेश्वर त्याच्यावर दया करतो. ठीक आहे, तू या खडकात लप, मी माझ्या हाताने तुला दाखीन आणि मी जाताना तू मला पाठमोरं पाहशील, माझं तेज पाहशील. ती सुद्धा इच्छा मोशेची परमेश्वराने काय केली, पूर्ण केली. मुख दिसलं नाही, परंतु पाठमोरं तेज त्याला दिसलं. वाचा निर्गम 33:21. निर्गम 33:21. हां 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 हां, मी तुला खडकाच्या कपारीत ठेवीन. हां, मी निघून जाईपर्यंत आपल्या हाताने तुला झाकेन, मग मी आपला हात काढून घेईन आणि मी तुला पाठमोरा दिसेन, पण माझे मुख दिसावायचे नाही. तरीसुद्धा ते परमेश्वराचं तेज काय झालं त्याने पाहिलं. देवाची स्तुती असो, त्याच्यावर कृपा केली. असंच प्रभू येशू ख्रिस्ताचं तेज आपल्याला पाहायचं. कधी, कुठे? प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा मध्य आकाशामध्ये येईल, आहे की नाही. रॅप्चर त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये म्हणतात लोकांतरण. तेव्हा त्याच्या लोकांना तो अंतराळात उचलून घेईल. तेव्हा हे आपलं शरीर जे आहे ते आकाशात जाऊ शकत नाही, तर ते बदलेल, गौरवी शरीर प्राप्त होईल, रूपांतरित शरीर प्राप्त होईल. ते येशू ख्रिस्त आपल्याला घेऊन जाईल आणि मग आपण सदा सर्वदा त्याच्याबरोबर राहू त्या गौरवी शरीराने. आणि त्यानंतर तिसरं महायुद्ध होईल, कारण तिसऱ्या महायुद्धामध्ये या पृथ्वीचा अग्नीने नाश होणार आहे, ते बायबलमध्ये दिलेलं आहे. या अग्नीने नाश होण्यापूर्वी लोकांतरण होणार, रॅप्चर होणार, येशू ख्रिस्त येणार आणि तो त्याच्या लोकांना घेऊन जाणार, हे निश्चित आहे. त्यासाठी पहिले थेसलोनिका पत्र 4 अध्याय 16-17 वचन वाचा लवकर. पहिले थेसलोनिक 4:16-17. 4:16-17 मोठ्याने. हां, आद्य देवीदूतांची वाणी होईल, मोठा कर्णा वाजेल, मोठी तुतारी वाजेल. हां हां हां, प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल. हां हां, ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठवले जातील. हां, बघा, नंतर जिवंत उरलेले आपण त्याच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ आणि तसेच सदा सर्वदा प्रभूजवळ राहू. पहा, आज्ञा ध्वनी होईल, आद्य देवीदूतांची वाणी ऐकू येईल, देवाच्या तुतारीचा नाद होईल आणि तेव्हा हे लोकांतरण होईल. जिवंत लोक आहे असे प्रभू येशू ख्रिस्ताकडे घेतले जातील. नवीन वर्षाचा संकल्प आपण करतोय की गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताला पाहणार. हा एक संकल्प आहे आपला, तो आपण आज करायचा आहे. यावर्षी आणि येणाऱ्या वर्षांमध्ये तो संकल्प आपण ठेवायचा आहे. त्यासाठी त्या तुतारीचा आवाज ऐकण्यासाठी आपल्याला आत्ता तुतारीचा आवाज ऐकला पाहिजे, म्हणजे देवाच्या वचन
ऐकलं पाहिजे. त्यासाठी देवाचं वचन वाचलं पाहिजे, अधिक प्रार्थनेमध्ये राहिलं पाहिजे, देवाच्या सेवेसाठी उभं राहिलं पाहिजे, आहे ना. मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं होतं याच्या आधी, परत एकदा सांगतो. याच्या 40:31 आपल्याला देवाच्या लोकांना गरुडाची उपमा दिलेली आहे. कोणाची? गरुडाची. ते गरुडाप्रमाणे उंच उडतील, ते थकतील तरी धावतील तरी दमणार नाहीत. ते बघा बरं वाचा, यशा 40:31. परमेश्वराची आशा धरून राहणारे नवी शक्ती संपादन करतील. ते गरुडाप्रमाणे पंखाने वर उडतील, ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत. आपल्याला देवाच्या लोकांना गरुडाची उपमा दिलेली आहे परमेश्वराने, नाही का. मग एक उदाहरण मी सांगितलं होतं, सांगतो पुन्हा एकदा. गरुडाचं एक पिल्लू असंच भरकटलं आणि इकडे तिकडे भरकटत ते कोंबडीच्या पिल्लांबरोबर गेलं, है ना. कोंबडी आपल्या पिल्लांना सांभाळते, त्या पिल्लांबरोबरच हे राहावं लागलं, मिक्स होऊ लागलं. तुम्ही कोंबड्या पाळल्यात का? पिल्लं कोंबड्यांची बघितलीत का तुम्ही? पाळलेल्या बघितल्यात का? आम्ही पाळल्यात कोंबड्या, गावाकडे पाळतो आम्ही लोक कोंबड्या. तर ती पिल्लं आहेत ना, त्यांच्या कोंबडीबरोबरच असतात. पण जेव्हा कावळा येतो, कावळे पण भरपूर ना गावाकडे, इकडे कावळा येतो ते पिल्लं खायला, तेव्हा ती कोंबडी एक विशिष्ट आवाज काढते आणि पिल्लं लगेच धावत येतात आणि त्या कोंबडीच्या पंखाखाली लपतात. आणि एखादा आगाव असेल तर त्या पंख्यातून वर करत ते बघते काय चाललंय, आहे ना. मजा येते, ते फार दृश्य सुंदर मनोहर असतं. तर कोंबडी अशी जेव्हा आवाज काढते, कावळा जेव्हा येतो, तेव्हा पिल्लं सगळी पळतात. पण हे गरुडाचं पिल्लू मात्र काय पळायचं नाही, घाबरायचं नाही, काय नाही. ते मात्र कावळ्याकडे बघत काय चाललं. कावळा पण मित्रायचा आहे, काय कुठलं पिल्लू आहे काय माहिती. आणि मग एक दिवस गरुड पक्षी मिळते आणि ते गरुड पिल्लू उडी मारतं, जंप मारतं आणि गरुड पक्षिणी बरोबर ते आकाशात भरारी मारून निघून जातं. ते कावळा म्हणजे काय? सैतान आहे. आपण देवाचे लोक आहोत, घाबरायचंच नाही. इम्पॉसिबल गोष्ट आहे देवाच्या लोकांना हात लावणं, सैतान आहे. इम्पॉसिबल गोष्ट. आमेन, प्रेज द लॉर्ड. आणि प्रभू श्री ख्रिस्त येणारच आणि त्याच्या लेकरांना घेऊन जाणार. हेच एक भविष्य सांगायचं, हेच एक भविष्य पूर्ण व्हायचं राहिलेलं आहे. त्यासाठी नवीन वर्षामध्ये आपण संकल्प केलेला आहे. सर्वांनी केला? प्रेज द लॉर्ड. आम्ही देवाची सेवा करू, आम्ही देवापुढे उभं राहून मध्यस्थी करू, आम्ही देवाचा शब्द ऐकू, आम्ही काय करू? देवाचा शब्द ऐकू आणि आम्ही ओझं घेऊन प्रार्थना करू. आम्ही गौरवी प्रभू श्री ख्रिस्ताची वाट पाहू. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ देव बाप्पा, तू जेव्हा वैभव येशील तेव्हा आम्हा सर्वांची आठवण कर. तुझ्या वचनामध्ये, तुझ्या प्रीतीमध्ये आणि आमच्या एकमेकाच्या प्रीतीमध्ये तू आम्हाला केलं. तुझा आत्मा कार्य करू दे. आमचा धन्यता आणणारा प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे मागतो नाही बाप्पा. आमेन.